तुम्हाला पण ब्लाऊज शिवताना असा प्रॉब्लेम येतो का की तुमची ब्लाऊजची फिटिंगची शिलाई अशी आतल्या बाजूनी तिरकी जाते, सरळ येत नाही? मग तुमची मिस्टेक कुठे होते? तर तुमची मिस्टेक ब्लाऊजची कॅप हाईट कट करताना होते. म्हणजे जी स्लीवची कॅप हाईट आहे ती तुमच्याकडून जास्त कट झाली असेल तर अशा पद्धतीने तिरकी शिलाई येणार आहे. जर तुम्ही स्लीवची कॅप हाईट कमी कट केली तर हे बरोबर असं स्ट्रेट येणार आहे. आणि जेव्हा तुमची ब्लाऊजची शिलाई बाहेरच्या बाजूला तिरकी येते, म्हणजे फिटिंगची शिलाई सरळ येत नाही अशी तिरकी येते, तेव्हा तुमची मिस्टेक कुठे असते? तर तेव्हा पण तुमची मिस्टेक स्लीवची कॅप हाईट कट करण्यामध्ये असते. जर तुम्ही हा स्लीवचा साईडचा पार्ट जास्त ठेवलात, म्हणजे जर कॅप हाईट तुम्ही कमी कट केलीत, तर मग हा प्रॉब्लेम येतो. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर अर्ध्या इंचाने किंवा पाव इंचाने कॅप हाईट जास्त कट करायची आहे. तेव्हा बरोबर आपली साईडची शिलाई अशी सरळ येणार आहे. ही आहे आपली स्लीवची लेंथ आणि ही आहे स्लीवची कॅप हाईट. स्लीवची कॅप हाईट आपल्याला अर्धा इंचाने जास्त ठेवायची आहे किंवा अर्धा इंचाने कमी करायची आहे. आणि जिथे आपला स्लीवचा शेप येतो, जिथे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिंग आहे, तिथे स्लीव तिरकी कट करायची आहे, सरळ कट करायची नाही. जेणेकरून जो आपला फिटिंगचा प्रॉब्लेम येतो तो येणार नाही आणि फिटिंगची शिलाई परफेक्ट बरोबर सरळ येईल.